नमस्कार, रोखठोक आपलं स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. नाशिकच्या अंबड भागातली एक इंग्रजी शाळा, तिथे जो प्रकार घडला ना प्रेक्षको, तो सुन्न करून टाकणार आहे. ज्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळावी म्हणून तुम्ही आणि आम्ही दिवसरात्र रांगेत उभा असतो, अशा शाळेतल्या 8वी 10वीतल्या शिकणाऱ्या मुलांनी आपल्याच शाळेत 8वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. एकदा नव्हे, अनेकदा. अंबडची ही एक घटना आज उघडकीला आली आहे, पण मला खात्री आहे अशा शेकडो घटना असतील ज्या कधीच उजेडात येत नाहीत, माध्यमं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. कधी फसवणुकीला बळी पडून तर कधी ब्लॅकमेलिंगची शिकार होऊन अल्पवयीन मुली वासनेच्या शिकार बनतात. या कोवळ्या कळ्या उमलण्याआधीच खुडल्या जातात, त्यांचं भावविश्व करपून जातं. मोबाईल आणि इंटरनेटवर सहज उपलब्ध होणारा पोर्नोग्राफी क्लिप्स, पोंगाड वस्तीतील मुलांना अनैसर्गिक शरीर संबंधांबद्दल वाटणारं आकर्षण, त्यातून वाढीला लागलेली विकृती, सोशल मीडियाचा चुकीचा वापर, शाळांचं मुलांकडे झालेलं दुर्लक्ष, पालकांची बेफिकिरी आणि समाजात हरवत चाललेला निकोपपणा, या सगळ्यातून हे भयंकर प्रकरण घडू शकतं, हे अंबडच्या घटनेतनं काल समोर आलं. अशा घटनांमध्ये जिच्यावर बलात्कार झाला ती अल्पवयीन विद्यार्थिनीच पीडित नाहीये, तर ज्यांनी वासनांध होऊन हे अश्लाघ्य कृत्य केलं ते आरोपी अल्पवयीन मुलंही बिघडलेल्या समाज स्वास्थ्याचे बळी आहेत. त्या मुलांना असं नीच कृत्य करावंसं का वाटलं? मोबाईल इंटरनेटच्या गैरवापरामुळे ती विकृत बनली आहेत का? पोर्नोग्राफी फिल्म पाहून ही मुलं बिघडली आहेत का? पीडित मुलीची व्हिडिओ क्लिप बनवून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वृत्ती, मानसिकता त्यांच्यातनं आली कुठून? शालेय जीवनात मुलांवर सुसंस्कार घडवण्यात आमचे शिक्षक कमी पडत आहेत का? अशा घटना घडल्यानंतर बदनामीच्या भीतीनं शिक्षक मौन बाळगतात, हे कशाचं लक्षण आहे? मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर आलेत. अंबडची घटना हे केवळ हिमनगाचं एक टोक आहे, टोक. हे कुठल्या तरी आश्रमशाळेत किंवा रिमांड होममध्ये घडत नाही आहे, तर ज्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आम्ही खटपटी करत होतो त्याच शाळांमध्ये हे आसपास घडतंय. तुमच्या आमच्या घराच्या आजूबाजूला घडतंय. या समाज विघातक प्रवृत्ती आपल्या घराच्या आसपास आहेत. वखवकलेल्या नजरांनी ते संधी शोधतायत, मिळेल तिथे हात मारतायत. अशा अल्पवयीन मुलांना नेमकी काय शिक्षा द्यायची? शिक्षा द्यायची का त्यांचं काउन्सिलिंग करायचं? मग फक्त त्यांचंच का, त्यांच्या पालकांचं का नको? मुलांमध्ये ही लैंगिक हिंसकता कशामुळे वाढते? यातून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी पालकांनी नेमकं काय करायला हवं? आणि समाजातली ही विकृती, लैंगिक विकृत मानसिकता कशी नष्ट करावी? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. तुमची मुलं करतायत काय? तुमची मुलं करतात काय? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. तुमच्या मुलांकडे मोबाईल आणि इंटरनेट आहे? तुमची मुलं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत? मग पहा तुमची मुलं काय करतायत. नाशिकच्या अंबड भागातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 8वीत शिकणारी ही विद्यार्थिनी 10वी पास झालेल्या मुलांना अभ्यासात मदत करण्याच्या बहाण्यानं तिला फसवलं. गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडली दिवाळीपूर्वी. त्यानंतर 8वी ते 10वीत शिकणाऱ्या इतर 5 मित्रांसह त्यानं तिच्यावर वारंवार बलात्कार केले. एवढंच नाही तर त्यानं तिचे आक्षेपार्ह फोटो आणि क्लिप तयार करून सोशल मीडियावर एका ग्रुपमध्ये टाकल्या. अंबड पोलीस स्टेशनला एक अल्पवयीन मुलीने आपल्याकडे तक्रार दिली अत्याचाराबाबत. त्याच्यामध्ये 5 अल्पवयीन मुलं आणि एक मेजर मुलगा आहे. तर त्याप्रमाणे रात्री आपण अंबड पोलीस स्टेशनला 376 आणि पॉस्को ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि जी मुलं आहे 6 मुलं, त्यापैकी 5 अल्पवयीन आणि एक मेजर आहे. तर मुलांना ताब्यात घेतलं आहे. आता पुढील तपास त्यात चालू आहे. अंबड पोलिसांनी या प्रकरणी 6 मुलांना अटक करून चौकशी सुरू केली आहे. मात्र हे केवळ एका मुलीच्या बाबतीत घडलेलं नाही. आणखीही काही मुली त्यांच्या लैंगिक छळाच्या शिकार बनल्या असाव्यात असा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केलाय. गंभीर बाब म्हणजे शाळेतल्या शिक्षकांना हा सगळा प्रकार माहिती असूनही त्यांनी कानाडोळा केल्याचा आरोप केला जातोय. ही शाळा ज्या परिसरात आहे त्या परिसरामध्ये त्या परिसराच्या बाजूचे जे सोसायटी आहे, पोरं आहेत, टवाळखोर आहेत. अक्षरशः शाळा सुटल्यानंतर, सुटायच्या पहिले छोट्या छोट्या मुलींना चिडवायचं, हात धरून खेचायचं. एवढं तर नक्की आहे की ही घटना इथपर्यंत होऊ शकते आणि हे तिथे माहीत नसेल, हे कोणीच विश्वास ठेवू शकत नाही. असा प्रकार तुमच्या आमच्या मुलांच्या बाबतीतही होऊ शकतो. यासाठी तज्ञांनी काही उपाय सुचवलेत.
मुलांच्या हाती स्मार्टफोन देऊ नका. शाळेत क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हजेरीबाबत आठवड्याला माहिती घ्या. मित्र कंपनीवर लक्ष ठेवा. शाळांनी शिक्षकांचा वर्गवार ग्रुप करून गैरहजेरी किंवा वागण्यातल्या बदलाची माहिती पालकांना द्यावी, असं तज्ज्ञांनी सांगितलंय. मुलांजवळ असलेले आजकाल आपण मोबाईल बघतो, स्मार्टफोन ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या माध्यमातून मुलांचे असलेले एकमेकांचे कॉमेंट्स, मुलींचे असलेले फोटो, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी बंधनं घातल्या गेली पाहिजे. अनेक अल्पवयीन शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी फेसबुक किंवा व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियाचा वापर करतात. अशा वेळी त्यांच्यावर पालकांचं बारीक लक्ष आणि नियंत्रण असणं गरजेचं आहे. बलात्कार करणाऱ्या त्या 6 मुलांचे पालक त्यात कमी पडलेत आणि आता तुम्ही आम्ही अधिक सावध होण्याची गरज आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. पुढच्याच ठेच मागच्या शहाणा प्रेक्षको, आपण हा रिपोर्ट पाहिलात. हे सगळं घडतंय ते तुमच्या आमच्या आसपासच्या शाळांमध्ये, हे कुठल्याही रिमांड होममध्ये किंवा दूरच्या खेडेगावातल्या आश्रमशाळात घडत नाही. अर्थात हे कुठेही घडलं तरी ते आक्षेपार्ह, निंदनीयच आहे. त्याची जेवढी निर्भत्सना व्हायला हवी आणि त्याची चिकित्साही व्हायला हवी, त्याचकरता आज आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत नाशिकचे पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे. श्रीकांत धिवरेजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत लीना कुलकर्णी. लीना कुलकर्णी या मुंबईच्या दादरच्या डॉक्टर अँटोनियो डिसिल्वा हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका आहेत. मॅडम, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत मेंदू आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर श्रुती पानसे. श्रुती पानसे, आपलंही स्वागत. आणि सायली भिस्कुटे खांडपूर या मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत. त्या ठाण्याहून आमच्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. तुमची मुलं करतायत काय, या प्रश्नाचे 2 भाग आहेत. त्यातला पहिला मुद्दा जो आपण चर्चेला घेणार होतो, आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, शाळकरी मुलांमध्ये लैंगिक गुन्हे का वाढतायत. शाळकरी मुलांमध्ये लैंगिक गुन्हे का वाढतायत, आपण थेट जाऊया श्रीकांत धिवरे यांच्याकडे. श्रीकांत धिवरे, नाशिकला तुमच्या ज्युरिस्डिक्शनच्या अंडर अशा प्रकारचा गुन्हा घडलाय. अर्थात हा फक्त गुन्हा तुमच्या इथेच उघडकीला आलेला आहे असं नाही, तर इतर अनेक ठिकाणी असे गुन्हे उघडकीला आलेत, परंतु अनेक गुन्हे उघडकीला येऊ शकले नाहीत, हे देखील तितकंच सत्य आहे. बाल गुन्हेगारी आणि विशेषतः लैंगिक हिंसाचार लहान मुलांचा खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय. खून, बलात्कार, अपहरण यापर्यंत मजल गेलेली आहे. मुलांमधली ही लैंगिक हिंसा, हा बेदरकारपणा, राग वाढायचं काय कारण आहे असं वाटतं आपल्याला. आत्ता नाशिकच्या प्रकरणात नेमकं काय घडलं? श्रीकांत धिवरे. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार करतो. सर, जशी अंबडची ही घटना आहे ती आम्हाला देखील मोठी आत्मपरीक्षण करण्यासारखी ही घटना आहे. परंतु याची सुरुवात मी अशी करेल की आता आपण ॲज अ समाज म्हणून आपण कधीही स्वतःचं आत्मपरीक्षण करत नाही. आता एखाद्या शाळेला टार्गेट करणं किंवा त्यांच्या बिहेवियरवर टार्गेट करणं हे इतकं सोपं आहे, परंतु या घटना का घडत आहेत याच्या मुळाकडे जाणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. आपण एक इन जनरल पाहिलं की समाज कुठेतरी निगेटिव्हिटीकडे झुकलेला आहे. आपल्या यंगस्टर्सचे आयडॉल्स जे आहेत ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने समोर येत आहेत. मी नाशिकमध्ये माझं एक ऑब्झर्वेशन आहे की इथे यंग मुलांमध्ये, टीनेजर्समध्ये एक ग्लोरिफिकेशन ऑफ क्राईम, म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा वाढदिवस असेल तर त्यांना तलवारीने केक कापायला आवडेल, या पद्धतीचे जे चुकीचं ग्लोरिफिकेशन सोसायटीमध्ये आहे ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. आणि आपण जसं याच्या अगोदर म्हणालात की वाढलेला विसंवाद, म्हणजे घरच्यांकडून पण त्यांच्याकडे प्रॉपर कम्युनिकेशन होत नाही, शाळेकडून पण प्रॉपर कम्युनिकेशन होत नाही, आणि कायदा काय आहे, व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, लीगल काय आहे, इलिगल काय आहे, आपण काय पाहावं, काय पाहू नये, या सगळ्यांमध्ये अडकलेली अशी ही पिढी आहे असं मला वाटतं. श्रीकांत धिवरे, नाशिकमधल्या अंबड भागामध्ये ज्या शाळेमध्ये हे घडलं, ती शाळा अत्यंत चांगल्या एरियातली प्रतिष्ठित अशा स्वरूपाची शाळा होती. त्या मुलीच्या जबानीतून अनेक धक्कादायक सत्य समोर आलेली आहेत. काय प्रकारच्या गोष्टी घडण्याची कबुली आत्ता त्याच्यातनं आलेली, आणि त्याहीपेक्षा सुद्धा पकडल्यानंतर त्या मुलांचं वर्तन काय होतं, किंबहुना त्यांनी हा गुन्हा करण्यामागे त्यांची मानसिकता काय होती असं वाटतं आपल्याला? सर, याच्यामध्ये सगळ्यात प्रथम जी सुरुवात झालेली आहे ती जसं आपल्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की ही स्मार्टफोनने सुरुवात झालेली आहे. माझं एक जनरल ऑब्झर्वेशन आहे की बऱ्याच शाळांमध्ये टीनेजर्सचे खूप व्हॉट्सॲपवर म्हणा किंवा हाईकवर म्हणा असे ग्रुप्स तयार झालेले आहेत. कालांतराने हे ग्रुप्स जे आहेत ते एकमेकांकडे पोर्नोग्राफिक मटेरियल एकमेकांना ते ट्रान्समिट करायला लागतात, आणि त्याच्यातून ही सगळी विकृती वाढून त्याच्यातून हा प्रकार समोर आलेला आहे.
हा प्रकार एकूण घडला त्याच्यानंतर खूप उशिरा लक्षात आला का? कारण वारंवार असे प्रकार त्या शाळेत घडत होते किंवा या आधी घडले तेव्हा ते उघडकीला आले नाहीत? सर, हा प्रकार जो आहे हा दिवाळीच्या आसपास घडलेला आहे. त्याच्यानंतर ती जी पीडित मुलगी आहे तिने याची काही कोणाला तक्रार केली नव्हती. परंतु 2 दिवसापूर्वी तिच्या हाईकच्या ग्रुपवर एका ज्युवेनाईल मुलाने तिला आय लव्ह यू असा मेसेज पाठवला आणि तो तिच्या आईने पाहिला आणि मग तिच्या आईने हे इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर तिला ते समजलं की अशी अशी घटना घडलेली आहे. त्याच्यामुळे हे जे आता स्मार्टफोन आहेत यांचं जे म्हणजे पालकांचा जो त्याच्यावर कंट्रोल आहे हा जर आधी घडला असता तर ही घटना देखील आपल्याला आधीच उघडकीस आली असती किंवा टाळता आली असती. श्रीकांत दिवरे, या संपूर्ण प्रकरणामध्ये दिवाळीच्या आसपास किंवा त्याच्या आधीपासून हे प्रकरण घडतंय आणि आता ते उघडकीला आलं. या सगळ्या काळामध्ये शाळा व्यवस्थापनाची आणि शिक्षकांची भूमिका नेमकी काय होती? एक निकोप समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका आदर्श होती असं आपल्याला वाटतंय का? श्रीकांत दिवरे. याच्यामध्ये मी स्वतः प्रिन्सिपल्स आहेत किंवा सर्व ट्रस्टी आहेत त्या शाळेचे, त्यांची एक मीटिंग घेतली तर त्यांच्या बोलण्यात असून समजलं की त्यांना याच्याबद्दल कोणतीही कल्पना नाही आणि असे ग्रुप्स तयार होत आहेत किंवा कोण कोण लोक ॲब्सेंट होत आहेत याच्याबद्दल त्यांना देखील अनभिज्ञता आहे. म्हणजे शाळांना कल्पना नाही, दिवाळीच्या आधीपासून असे प्रकार घडतायत, आत्ता हे उघडकीला आलेत, ते फक्त 1-2 प्रकार आहेत, त्यापेक्षा सुद्धा आधी घडू शकतील, घडू शकलेले आहेत किंवा घडलेले आहेत परंतु ते उघडकीला आले नाहीत. श्रुती पानसे, नेमकी मुलांमधली ही लैंगिक हिंसक प्रवृत्ती आणि त्याचे गुन्हे का वाढतायत? श्रुती पानसे. लैंगिक गुन्हे वाढता आहेत हे खरंच आहे आणि आत्ताचा प्रकार तर सुन्न करणारा आहे. पण हेही आपल्याला माहिती आहे की हे आत्ताचं नाही आहे. म्हणजे मला असं आठवतं की काही वर्षांच्या पूर्वी जळगाव वासनाकांड नावाचं एक आलं होतं. त्याच्यानंतर अशी वासनाकांड 1-2 मला आठवतंय की मी हे वाचलेलं आहे सगळं. तर हे काही नवीन नाही आहे आपल्याला, हे होतंय पण तरीसुद्धा त्याच्याकडे आपण म्हणावं तेवढं जागरूकतेने बघत नाही आहोत. पालक म्हणून नाही बघत आहोत, समाज म्हणून नाही बघत आहोत. पण लैंगिक शिक्षण द्यायला हवं मुलांना. श्रुती हे अगदी श्रुती खरं आहे. श्रुती श्रुती लैंगिक एक शिक्षण द्यायला मिनिट, पाहिजे. हे यापूर्वी देखील घडत होतं परंतु आता ज्या प्रकारचं एक्सपोजर मुलांना मिळतंय किंवा ज्या प्रकारचा सिनेमा आहे, ज्या प्रकारचा टेलिव्हिजन ॲक्सेस आहे किंवा ज्या प्रकारचा इंटरनेट ॲक्सेस आहे, सोशल मीडिया आहे आणि ज्या प्रकारची एक मोकळीक, एक स्वातंत्र्य आहे, या सगळ्यातून कुठेतरी जो स्वैराचार लहान वयात जे तुमच्या समोर यायला नको ते आलं, त्याचं आकर्षण वाढत गेलं आणि त्या आकर्षणातून अशी कृत्य घडली. याचं नेमकं कारण काय द्याल आपण? पूर्वीपासून होतंय म्हणून ते नक्कीच ग्राह्य धरता येत नाही परंतु आत्ताचं वाढलेलं प्रमाण आहे त्याचं कारण काय द्याल? श्रुती पानसे. मला तरी अगदी स्पष्टपणे असं वाटतं की हातात मोबाईल आहे, तिथे इंटरनेट आहे आणि साधं आपण काहीही बघत असू, म्हणजे एखादा मुलगा इंटेन्शनली काही बघत नसेल, साधं काही बघत असू तरी सुद्धा कुठल्या कुठल्या क्लिप्स तुम्हाला दिसत असतात आणि आपण त्या टाळल्या पाहिजेत. हे अशा प्रकारचं शिक्षण आता द्यायला हवं. बरोबर आहे. हे यापूर्वी देखील घडत होतं. लीना कुलकर्णी. किती क्लिप आली आहे पण मला बघायची नाही. लीना कुलकर्णी, यापूर्वी देखील हे घडत होतं परंतु आता त्याच्यापर्यंत पोहोचण्याची किंवा त्याच्या उपलब्धतेची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. 15-20 वर्षापूर्वी देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात हे घडत होतं आणि आत्ता जे घडतंय ते नेमकं काय घडतंय? ही लैंगिक हिंसेची प्रवृत्ती शाळकरी मुलांमध्ये यावी? ह्याला एक कारण असं आहे की लैंगिक शिक्षण, सेक्स एज्युकेशन हा जो भाग आहे तो शाळांमध्ये बंद करण्यात आलेला आहे. कधीपासून बंद करण्यात आला सरकारने? गेले 10 वर्ष झाली आणि तरी काही शाळा आपल्या स्तरावरती घेतात आणि मुलांना एक्सप्लेन करतात की ग्रोईंग अप फेज काय असते म्हणा किंवा ॲडोलेसंट स्टेजमध्ये चेंजेस, फिजिकल चेंजेस काय होतात, मेंटल चेंजेस काय होतात. मुलं काय करतात त्या ॲडोलेसंट स्टेजमध्ये नको त्या ठिकाणाहून नको ती माहिती गोळा करतात. त्याचं आकर्षण असतं म्हणून का त्यांची गुन्हेगारी मानसिकता असते म्हणून? कारण ॲडोलेसंट स्टेजमध्ये ऑटोमॅटिकली ऑपोजिट सेक्सचं हे दिस इज फिजिकल डेव्हलपमेंट आहे आपली आणि मेंटल डेव्हलपमेंट त्या होत असताना हे ऑटोमॅटिकली होत असतं. दिस इज अ नॅचरल फेज. पण त्याचं कसं होतं की त्यांना एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन मिळत नाही. सेकंडली कम्युनिकेशन बिटवीन पेरेंट्स आणि चिल्ड्रन पण आजकाल कमी होत गेलेली आहे. तुम्ही पॅरेंट आणि चिल्ड्रन बद्दल बोलताय पण ह्या प्रकरणामध्ये
दिवाळीच्या आधीपासून हे घडतंय त्या शाळेमध्ये, आणि त्या शाळेमध्ये मग त्या आणि मुलांच्या वर्तनावर त्याच्याच बरोबर- कुठेतरी लक्ष ठेवायला शाळा कमी बरोबर. पडली असं नाही वाटत. नाही, आपण स्वतः एक त्याच्याच शाळा बरोबर- चालवत आहे. एक्झॅक्टली. त्याच्याच बरोबर कुठेतरी शिक्षक आणि मुलं ह्यांच्यामध्ये सुद्धा प्रॉपर कम्युनिकेशन होत नाहीये. तर कुठेतरी शिक्षकांनी आणि मुलांमध्ये एक प्रॉपर कम्युनिकेशन झालं की मुलांना आज कुठेतरी आपल्याला एक कोणतरी एक माध्यम आहे की जिकडे मी फ्रीली जाऊन बोलू शकते, डिस्कस करू शकते. माझ्या आईला वेळ नाही आहे, माझ्या वडिलांना वेळ नाही आहे, पण शिक्षकांनी तो वेळ मुलांना दिला पाहिजे. तो जर शिक्षकांनी मुलांना वेळ दिला तर बरेचसे पर्सेंटेज ह्याच्यामध्ये कमी होत. लीनाजी, लेट्स बी व्हेरी प्रॅक्टिकल. वर्गामध्ये 70 मुलं असतात. 70, सिलेबस 80 एवढा प्रचंड, 80 मुलं असतात. सिलेबस एवढा प्रचंड वाढलेला आहे की शाळेमध्ये एखादा ऑफ पिरियड सुद्धा देणं शाळेला शक्य होत नाही. त्या व्यतिरिक्त जर गव्हर्नमेंटच्या शाळा असतील तर त्या शाळेमध्ये खिचडी बनवण्यापासून ते जनगणनेपासून ते अगदी निवडणुकीच्या कामापर्यंत 12 महिने शिक्षकाला शिक्षणाव्यतिरिक्त जोखडाला जुंपल्यासारखं त्याला राबवलं जातं. असं असताना शिक्षक आणि विद्यार्थी हा बॉन्ड त्यांच्यामध्ये तयार होईल अशी अपेक्षा आपण बाळगणं ठीक आहे, नाही, पण वास्तवात मी किती उतरू मी शकते? हे मानणार नाही. कारण की जर शिक्षकाला खरोखर बॉन्ड तयार करायचं असेल तो कसाही करणार आणि तो करतो. आणि माझ्या शाळेमध्ये, आमच्या शाळेमध्ये, आय एम व्हेरी प्राऊड टू से की आमच्या शाळेमध्ये मुलांमध्ये आणि आमच्या शिक्षकांमध्ये सुंदर बॉन्डिंग आहे. आमच्या शाळेमध्ये कुठलेही असे प्रकार होत नाही. लीनाजी, आपण एक शाळा बोलत नाही, मी नाही. नाही, अग्रीड. संपूर्ण महाराष्ट्राचा पद जर आपण पाहिला, पण कुठेतरी हे करायला पाहिजे ॲज अ पार्ट ऑफ युअर ड्युटी असं मी म्हणते. आणि असं हे सर्व शिक्षकांनी मान्य हे करायला प्रकार पाहिजे. अलीकडे वाढलेत. जो आता एक ऑब्झर्वेशन आहे की यापूर्वी देखील होत होते. अलीकडे वाढले आहेत, पूर्वीही होत होते, पण आता प्रमाण वाढलंय. कारण आता मॉल संस्कृती आलेली आहे. रात्री मुलं पिक्चरला जातात, त्याच्यानंतर पार्टीज होतात. तर कुठेतरी पेरेंट्सनी सुद्धा ह्याला कुठेतरी बंदी घातली पाहिजे. ॲट द सेम टाइम मॉल्समध्ये म्हणा, पिक्चर्स, आणि इवन इफ यू आय डोंट नो, पण हे असं आहे हे सत्य की व्हॅलेंटाईन डे आला की आपल्याला ग्रुप्स दिसतात. तर कुठेतरी पालकांनी सुद्धा हे स्टॉप केलं पाहिजे की नाही जायचं, एक ठराविक टाइम लिमिटच्या नंतर बाहेर जायचं नाही. पण व्हॉट एव्हर द रिझन्स, काही घरातली शाळा, घरातली जी शिस्त आहे आणि संस्कृती आहे ती कुठेतरी लयाला गेली, हे सुद्धा या मागचं कारण आहे. परंतु या सगळ्यामुळे जन्माला आल्यानंतरचं निष्पाप मन इथपासून सायली ते अशा प्रकारे 12-13 वर्षात इतकं घृणास्पद लैंगिक कृत्य करण्यापर्यंत, विकृतीचं लैंगिक कृत्य करण्यापर्यंतचा मानसशास्त्रीय प्रवास एखाद्या मुलाचा कसा असतो, तो कसा ओळखायचा त्याच्या घरच्यांनी, शाळेनी आणि समाजाने. सायली. येस, आता ही खूप सारी चर्चा होते की कोण ह्या गोष्टीला जबाबदार आहे किंवा ह्यांचा मानसिक प्रवास, तुम्ही मला प्रश्न जो विचारला आहे. तर सगळ्यात आधी मला असं सांगायचं की हे जे असे प्रकार शाळकरी मुलांच्या बाबतीत का होतात, कारण एकतर त्यांचं वयात येण्याचं वय जे आहे ते आता खूप कमी आलं आहे. द बाउंड्री ऑफ प्युबर्टी हॅज कम डाऊन. जसं 10-11 वर्षाच्या वयात मुलं त्या वयात येतात, त्यांना काही गोष्टी समजत असतात आणि वयात येण्याच्या आधी त्यांना इतकी सारी इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस असतो. जसं आपण आता चर्चा करतोय, मोबाईल आहे, इंटरनेट आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या त्यांच्या पिअर ग्रुपमध्येच डिस्कस होतात. आणि जेव्हा ह्या मानसिक विकृतीचा आपण विचार केला तर असं वाटतं की आपसामध्ये ज्या चर्चा होतात त्याच्यातनं की आता मला इन्फॉर्मेशन आहे, आता त्या इन्फॉर्मेशनचं मी करायचं काय, तर नीड फॉर एक्सप्लोरेशन, की नाव मला एक्सपेरिमेंट करायचं आहे, मला आता एक्सप्लोअर करायचं आहे. आणि आउट ऑफ दॅट ही विकृती कुठेतरी मला वाटतं की प्रबळ होत चालली आहे समाजामध्ये. आणि पालकांचं जर आपण म्हणालं की मुलांना आळा घातला पाहिजे, हे केलं पाहिजे, पण जेव्हा आपण फ्रीडम देतो तेव्हा मुलांना आपण किती रिस्पॉन्सिबल बिहेवियर शिकवतोय किंवा मुलांना कॉन्सिक्वेन्शियल लर्निंग आपण किती शिकवतोय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सायली, तुम्ही आता एक मुद्दा, सायली तुम्ही आता जो एक मुद्दा मांडलेला आहे पिअर ग्रुप, या मुद्द्यावर जरा थोडी चर्चा होणं अपेक्षित आहे. कारण अनेक गोष्टी या चुकीच्या संगतीमुळं घडलेल्या दिसतात. चुकीच्या संगतीपेक्षा सुद्धा नको असलेली एक प्रकारची असूयात्मक स्पर्धा आपल्याकडे घराघरांमध्ये, मुलामुलांमध्ये विशेषतः जास्त दिसते. त्याच्याकडे सायकल आहे म्हणून माझ्याकडे सायकल, त्याच्याकडे नायकीचे शूज आहेत म्हणून माझ्याकडे नायकीचे शूज, त्याच्याकडे मोबाईल आहे म्हणून माझ्याकडे मोबाईल, स्मार्टफोन, त्याच्याकडे गर्लफ्रेंड आहे म्हणून माझ्याकडे गर्लफ्रेंड, त्याच्याकडे बॉयफ्रेंड आहे म्हणून माझ्याकडे बॉयफ्रेंड, या सगळ्या त्याच्याकडे आहे किंवा तिच्याकडे आहे म्हणून याच्यामुळे हे प्रकार जास्त वाढत चाललेत.
निश्चित. मग याच्यात एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे की पूर्वी अशा प्रकारच्या भावनिक आधाराची गरज लागत नव्हती का? मग आत्ताच इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्लफ्रेंड असली पाहिजे आणि बॉयफ्रेंड असलं पाहिजे असं भावना वाढीला लागण्याची आणि त्यातून लैंगिक अतिउत्तेजन आणि त्यातून अशा विकृती याचं नेमकं कारण काय? सायली, येस. बोला. पूर्वी सुद्धा मुलांमध्ये ह्या भावना काही फार प्रमाणात होत्या, पण त्यांना एक्सपोजर नव्हतं एवढ्या वाईड प्रमाणात. जसं तुम्ही मगाशी म्हणाल की सिनेमाचा दर्जा सुद्धा जर आज आपण बघितलात तर तिथे सुद्धा ओपनपणे काही गोष्टी सराईतपणे दाखवल्या जात आहेत की आजकाल लहान मुलं सुद्धा पालकांना प्रश्न विचारतात की आई हे असं का दाखवतायत, किंवा आई ह्याचा अर्थ अमुक अमुक गोष्टीचा अर्थ काय, किंवा ते किस करतात म्हणजेच प्रेम आहे का. तर मला असं वाटतं की इथे पालकांनी मोकळेपणाने मुलांशी चर्चा करणंही तितकंच आवश्यक आहे. जे प्रश्न विचारले जात आहेत त्या प्रश्नाची लॉजिकल उत्तरं देणं आवश्यक आहे. बरोबर. श्रुती पानसे, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न असा आहे की कुठेतरी मुलींमध्ये आपापसातली स्पर्धा जशी असते तसंच आपण मुलांसारखं असलं पाहिजे, मुलांसारखं वागलं पाहिजे, अशा प्रकारची स्पर्धा ही देखील एक भावना आहे जी आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढीला लागलेली आहे. जे मुलं करू शकतात ते आपण करू शकलं पाहिजे. म्हणजे मुलांसारखी बाईक आपल्याला चालवता आली पाहिजे, मुलांसारखं आपल्याला वागता आलं पाहिजे, हे दाखवण्याच्या प्रयत्नातूनच अशा प्रकारचं सेक्शुअल असर्टिव्हनेस आपल्याकडे वाढीला लागलाय. असं वाटतंय मला, हे खरं आहे की मुलींनाही आता तसं वाटायला लागलंय. कारण सिनेमांमध्ये आणि सिरियल्समध्ये बरे असे प्रसंग घडत असतात. फक्त ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मला मगाचं जे तुमचं चाललं होतं शिक्षकांच्या संदर्भात, तेही मला एक बोलायचं आहे की पुण्यातल्या अक्षरनंदन शाळेमध्ये एक सेतूपेटी ठेवलेली असते. कारण अगदी कितीही बॉन्डिंग असेल शिक्षकांशी तरीसुद्धा जे प्रश्न विचारायचे असतात मुलांना ते ओपनली विचारू शकत नाहीत. तर मुलांना जेव्हा हवं असेल तेव्हा ते एक चिठ्ठी करतात आणि केव्हाही त्या सेतूपेटीत टाकतात. आणि ते सर्व शिक्षक म्हणजे जे कोणी ते नेमलेले असतील ते शिक्षक त्या सगळ्या चिठ्ठ्या वाचतात. ह्यामुळे मुलांच्या मनात नेमकं काय काय चाललेलं आहे ह्याचे पूर्ण अंदाज हा शाळेला आणि शिक्षकांना आलेला असतो. श्रुती पानसे, अशा प्रकारच्या बेस्ट प्रॅक्टिसेस अनेक ठिकाणी चालू असतील. आपल्यासोबत लीनाताई आहेत, सायली आहेत, या सगळ्यांकडे याची उत्तर असतील. श्रीकांत दुरे पोलिसांची बाजू मांडू शकतील. तुमची मुलं करतात का या विषयावर आपण चर्चा करतोय. नाशिक मधल्या अंबड भागामधल्या एका अत्यंत प्रतिष्ठित शाळेमध्ये 8वी 9वीतल्या मुलांनी एकत्र येऊन व्हॉट्सॲप ग्रुपवर एका मुलींशी शाळेतल्या मैत्री केली आणि त्या 8वीतल्या असलेल्या मुलीवर त्यांनी वारंवार बलात्कार केला. हे प्रकरण कमालीच्या संवेदनशीलतेने हाताळलं. प्रश्न असा आहे की मुलांमध्ये हे लैंगिक गुन्हे का वाढत आहेत त्याची आपण चर्चा करतो. आपल्यासोबत श्रीकांत घेवरे, लीना कुलकर्णी, श्रुती पानसे आणि सायली भुसकुटे आहेत. जो दुसरा मुद्दा आपण या प्रश्नाचा चर्चा लागणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो दुसरा मुद्दा आहे मुलांमधली लैंगिक गुन्हेगारी कशी रोखता येईल. मुलांमधली लैंगिक गुन्हेगारी कशी रोखता येईल. लीना कुलकर्णी, तुमची शाळा ही फक्त मुलांची असलेली शाळा आहे. फक्त मुलांच्या शाळेमध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्याची प्रवृत्ती मुलांमध्ये दिसते, कधी काही वेगळं वातावरण असतं. काय काय आता ट्रेंड आहे? अशी वृत्ती दिसत नाही, कारण मुली नाहीच आहेत आमच्या इथे. त्यामुळे हा एक बाहेर शाळेच्या बाहेर काय करत असतील माहिती नाही आम्हाला. कारण शाळा सुटल्यानंतर जे काय कनेक्शन असतं ते पेरेंट्सबरोबर म्हणा, टीचर्सबरोबर, प्रत्येक टीचर आपला व्हॉट्सॲप ग्रुप फॉर्म करून करत असेल आणि करतात आमच्याकडे. पण शाळेमध्ये नाही अशा काही गोष्टी घडत. पण मुलांचे प्रश्न खूप वेगळे आहेत. ड्रग्ज म्हणा किंवा स्मोकिंग म्हणा किंवा असे पिक्चर्स एकमेकांना, पॉर्नोग्राफी क्लिप, उत्तेजनाच्या किंवा डिस्कशन्स त्यांच्यामध्ये जशा ग्रुप्स डिस्कशन्स होतात, हे असं तोंडातल्या भाषेमध्ये शिव्यांचा वारंवार होणारा वापर, हे सुद्धा त्यातलं एक लक्षण आहे. त्यानंतर हे आपल्याला आमच्या लक्षात कधी येतं की त्यांचं बिहेवियरल चेंजेस येतात मुलांमध्ये. हेअरकट आणि डिफायंट नेचर येतं, रिबेल करतात काही सांगायला गेलं की, आई वडिलांपर्यंत गोष्टी पोचवत नाहीत. मग त्यावेळेला आम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घालून आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालतो, पालकांना बोलवतो. पण ह्याला अजून एक कारण मी असं सांगेन की आज समाजामध्ये आपण बघतो की आई वडील दोघंही करिअर ओरिएंटेड आहेत, करिअर आहेत,
आणि 90% घरांमध्ये एकच मूल, डबल इन्कम सिंगल चाइल्ड. त्यामुळे ते मूल जे वाढतं ते एकटे पण त्याला जाणवतं, लोनलीनेस आहे, कुठेतरी त्याला सिबलिंग नाही आहे, काही शेअर करायला इमोशनल लेवलवरती इन्सिक्युरिटी आहे. मग ते कुठेतरी हे बाहेर शोधायचा प्रयत्न करतं. त्यामुळे एक आणखीन एक प्रश्न आपल्याकडे असा आहे, तो म्हणजे सिंगल पॅरेंटचा. खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे एक पालक असण्याचं प्रमाण भयावहरित्या वाढतंय. त्याचा काय परिणाम होतोय? त्याचा कुठेतरी त्याला कॉन्ट्रीब्यूट करतोय? कारण कसं असतं की शेवटी मुलाला आई आणि वडील हे दोघंही हवे असतात आणि पेरेंटल डिस्प्यूट्समुळे त्याचा परिणाम मुलांवरती होतो आणि मुलं या गोष्टीचा ॲडव्हान्टेज घेतात. म्हणजे वडिलांकडूनही काही त्यांना गोष्टी मिळत असतात आणि आईकडूनही मिळत असतात आणि या सगळ्या गोष्टी मिळतात त्यांना मटेरियलिस्टिक गेन्स म्हणून मिळतात. इमोशनल सिक्युरिटी खूप कमी होत जाते त्यांची आणि त्यांचं फक्त एकच असतं की मला 15,000चा मोबाईल दे, मला आज इकडे पिक्चरला जायचंय, आज माझ्या फ्रेंड्स बरोबर पार्टी करायची, मित्र किंवा मैत्रिणीचा बर्थडे आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय, त्याचं आहे. आणि मग तो एक ते पण ह्याच्यामध्ये कसं होतं की सिंगल पेरेंट असल्यामुळे समवेअर पेरेंटना सुद्धा मुलांना हँडल करायला डिफिकल्ट होऊन जातं. तर कुठेतरी दे ऑल्सो गिव्हन, दे आर ऑल्सो इमोशनली इनसिक्युअर्ड, हे असं एक विशेष सर्कल तयार होत जातं आणि त्याच्यामध्ये सगळं आपला समाजही भरडला जातोय आणि ॲज पेरेंट, ॲज टीचर्स, ॲज स्टुडंट्स, एव्हरीबडी इज लाईक सगळे त्याच्यामध्ये भरडले जात आहेत आणि कुठेतरी चुकीच्या मार्गाने मुलं आपल्या बाहेर पडतात. श्रुती पानसे, मागच्या एक एवढंच मी ऍड करीन की आय वुड सजेस्ट की प्रत्येक शाळेने काउन्सिलर, एक समुपदेशकाची गरज आहे. आपण त्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत, पण त्याच्या आधी याचा आणखीन 2 आस्पेक्ट आहे. त्यातला पहिला आस्पेक्ट आपण श्रुती पानसे यांच्याशी चर्चा करूया की गेल्या पिढीपेक्षा आत्ताच्या पिढीत जी कुटुंब व्यवस्था आपण पाहतो, समाज व्यवस्था आहे आपल्या आजूबाजूला, शिक्षण व्यवस्था आहे, आजूबाजूची सगळीच परिस्थिती आहे, त्या गोष्टी आणि त्याच्यातले बदल आमच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये, आमच्या संस्कारांमध्ये आणण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का? आई वडील हे मुलांना आत्ता आमच्यावर बंधनं घालतायत असं वाटतं, तर मुलं आमचं एकही गोष्ट ऐकत नाहीत, त्यांच्या मनासारखं करतात. हा संघर्ष प्रत्येक ठिकाणी चालू आहे आणि त्याला साथ मिळाली आहे ती या इंटरनेटची, स्मार्टफोनची. म्हणजे आई वडिलांचा जन्म हा BG म्हणजे बिफोर गुगल झालेला आहे आणि मुलांचा जन्म AG म्हणजे आफ्टर गुगल झालेला आहे. त्यामुळे गुगल आणि त्याच्यातनं मिळणारं ज्ञान किंवा त्याच्यातनं मिळणारं सुख हेच त्यांचे खरे पॅरेंट किंवा थर्ड पॅरेंट बनलेले आहेत. काय सांगाल श्रुती पानसे? अगदी निश्चितपणे ते गुरुच बनलेले आहेत आणि मला असं वाटतंय की जेवढे आईबाबा, म्हणजे कुठल्याही आईबाबांना असंच वाटतं की आपलं मूल चांगलं असावं, आदर्श असावं, त्यांनी किमान नीट वागावं समाजामध्ये. पण आईबाबा नसताना अगदी लहानपणापासून 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून मुलं TV बघत असतात. काय आहे समोर ते कळण्याची त्यांचे वय नसतं, पण तरी सुद्धा ते TV बघतच मोठे होतात. त्याच्यानंतर अगदी पहिलं खेळणं कदाचित त्यांच्या हातात आता मोबाईल येत असेल आणि आपण फार कौतुकाने एकमेकांना सांगतो की अगदी 3 वर्षाचा मुलगा आहे माझा आणि तरी सुद्धा कसा मोबाईल हाताळतोय, भाषा कळत नाहीये तरी सुद्धा किती, असं सगळं आपलं एक कौतुकाचं सगळं वातावरण आहे. आणि हे मला असं एका गोष्टीकडे असं म्हणावंसं वाटतंय की आपण ज्या चर्चा करतोय त्या सगळ्या बाह्य गोष्टींच्या चर्चा आहेत. थोडंसं अंतर मनात डोकावून बघायला हवंय की या टीनेजर ब्रेनमध्ये नक्की काय चाललेलं आहे. तर आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की काही हार्मोनल चेंजेस होत असतात आणि विशेषतः आता टीनेज हे 9 to 19 असं आलेलं आहे. तर हार्मोनल चेंजेस होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण नवीन संशोधनातनं आता असं दिसून आलंय की टीनेजरच्या ब्रेनमध्ये सुद्धा काही बदल होत आहेत आणि ते क्रुशल आहेत, ते ह्याच वयात होत असतात. या वयामध्ये असं होत असतं की फ्रंटल लोब नावाचा जो अवयव आहे त्या अवयवाची वाढ होत असते आणि ती आता पीकला पोचलेली असते. आणि ही कशासाठी आहे ही वाढ होणं, तर कुठेतरी आता आपण ॲडल्ट होण्याच्या टप्प्याच्या जवळ आलेलो आहोत म्हणून ही वाढ होतीये. म्हणजे काय, तर मुलांना जे मोठे करतात त्यातलं थ्रिल मुलांना हवंय. दुसरं, जे मोठी माणसं जे करतात त्यातल्या जबाबदाऱ्या त्यांना घ्यायच्या आहेत. खरं तर फ्रंटल लोबचं कार्य हे आहे की आता मला मोठं व्हायचंय आणि आता एक शेवटचा टप्पा उरलाय की मी ॲडल्ट होणार.
त्यामुळे ह्याच टप्प्यावर जर आपण मुलांना छान संवाद साधून जर योग्य दिशेकडे वळवलं तर मुलं अशी विघातक काहीतरी, म्हणजे थ्रिलच हवंय ना तुम्हाला, तर तुम्ही ॲडव्हेंचरकडे जा, एखादी सामाजिक संघटनेकडे जा. या सगळ्या गोष्टींकडे आपण त्यांना पाठवू शकतो. त्यांना तसं सुचवायला पाहिजे पालक म्हणून. जर थ्रिल मिळालं नाही तर मूल कुठे ना कुठेतरी जाणार. आणि मगाशी जसं त्या म्हणाल्या की एक पियर ग्रुप आहे, सोपं आहे की हे असं असं मला आता कळलेलं आहे आणि मला ते करून बघायचंय. मग अशा विघातक थ्रिल कडे मुलं जातात. म्हणजे गेल्या काही दिवसात जर आपण अपघात बघितले असतील तर, किंवा सेल्फी काढणं बघितलं असेल तर, धोका जिथे आहे तिथे मला जायचं आहे, मला बघायचं आहे धोका काय आहे, अशी त्यांच्या फ्रंटल लोबचीच मागणी असते आतनं. म्हणजे विचार क्षमता जी आहे ती आता कमी होतीये. आणि अमिगडाला नावाचा जो मेंदूतला अवयव आहे की जो भावनांना नियंत्रित करतो, तर हा अमिगडाला कडून आता निर्णय घेत आहेत मुलं. त्यामुळे ही 6-7 मुलं न बघता आपण संपूर्ण टीनेजर जी मुलं आहेत आता त्यांच्या जडणघडणीकडे बघायला पाहिजे. ती विघातक जर त्यांना विधेयक थ्रिल दिली तर ते वळणार नाहीत विघातक कामांकडे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सायली, हा कार्यक्रम बघणारे अनेक संस्कृती रक्षक आहेत, त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील की हे व्हॅलेंटाईन डेमुळे होतंय, हे सगळं टेलिव्हिजनच्या माऱ्यामुळे होतंय, किंवा अशा प्रकारच्या वेस्टर्नाइज गोष्टींमुळेच फक्त होतंय. हे कितपत खरं आहे की घरातली धार्मिक आणि ज्याला आपण संस्कृती मूल्य म्हणतो ती कमी झाल्यामुळे होतं, आणि ज्यांच्या घरामध्ये पाश्चात्य किंवा आधुनिक वातावरण आहे तिथली मुलं जास्त बिघडलेली असतात, हे खरं आहे का सायली? नाही, मला नाही वाटत की पाश्चात्यांचं अनुकरण किंवा कल्चर आणि संस्कृती जी विलोप होते. मला असं ॲज अ सायकॉलॉजिस्ट मला असं म्हणायचं आहे, किंवा जे आपण बाहेर आजकाल बघतो की मुलं हे अनुकरण करत असतात. आणि मला वाटतं की त्यांना अनुकरण करण्यासाठी आपण एक आदर्शही नाही पण जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे तसं काहीतरी आपण त्यांच्यापुढे रोल मॉडेल म्हणून ठेवणं आवश्यक आहे. आजकाल जर बाहेर बघितलं तर सगळीकडे सगळ्यात जास्त इमोशनची दिसते ती अग्रेशन आहे. खूप सारा व्हायलन्स आहे. तुम्ही साधा कार्टून चॅनल लावून बघितलात तरी पूर्वी जे टॉम अँड जेरी आपण एन्जॉय करायचो तेही आता कालबाह्य झालंय. आणि आता जे काही कार्टूननी जागा घेतली आहे टू बी व्हेरी ऑन द लहान मुलांच्या बाबतीत जरी बघितलं, त्यामुळे सगळीकडे जे अग्रेशन अगदी लहान मुलांच्या कार्टूनपासून पार्लमेंटपर्यंत जर आपण बघितलं तर एक अग्रेशनची जी भावना जी आहे आणि जर तीच जर प्रचलित होत आहे तर मुलं त्याचंही अनुकरण कुठे ना कुठेतरी करता आहेत. दुसरं मला असं वाटतं जसं त्या सांगत होत्या की ब्रेनचं फंक्शनिंग, तर हे सगळं आहे जे इम्पल्सिव्हिटी, आपलं जो थिंकिंग ब्रेन आहे तो थिंकिंग प्रोसेस ही एवढी फास्ट झाली आहे की ज्याच्यामुळे इम्पल्स कंट्रोल हा प्रकारच राहिलेला नाही आहे. आणि दुसरं म्हणजे ग्रॅटिफिकेशन, की मला जे पाहिजे ते आत्ताच पाहिजे. डिलेड ग्रॅटिफिकेशन हा जो पूर्वीच्या काळी प्रकार होता की नाही आत्ता नाही 4 दिवसांनी मिळेल, मुलं आजकाल कोणीच रादर थांबायलाच तयार नाही. मला इच्छा झाली, मला मोबाईल हवाय, मला हे हवाय, मला चॉकलेट हवाय, मला आत्ताच्या आत्ता हवाय. मला असं वाटतं की भावनांक वाढवण्याची अगदी बरोबर आहे सायली. सगळं तातडीनं हवं असतं. फक्त माध्यमांनी वारंवार तातडीनं बातम्या देण्याकरता ब्रेकिंग न्यूज दिली की माध्यमांवर ब्रेकिंग न्यूज देणारे म्हणून ठप्पा मारायलाही सगळेजण पुढे असतात. हा देखील त्यातला एक भाग आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन लीनाताई एक वेगळा मुद्दा आहे. बोला. ऍड करू का ह्याच्यामध्ये थोडंसं? त्या म्हणाल्या तसं टोटली ॲज अ पेरेंट आपण जेव्हा मुलांना आपण कपडे विकत घ्यायला जातो तेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी आपण काय मुलं आपल्या मुली किंवा मुलगे काय कपडे घालतायत आणि आपण काय विकत घेऊन देतोय त्यांना ह्याच्याकडे सुद्धा जर पालकांनी थोडं लक्ष दिलं तर मला वाटतं की बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतील. हा कार्यक्रम बघत असताना मला पूर्ण कल्पना आहे घराघरांमध्ये, विशेषतः ज्या घरांमधल्या मुलं आणि मुली 5वी ते 10वी या वयोगटातल्या आहेत त्या घरांमध्ये आत्ता नेमकं काय चर्चा सुरू झाली असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. नक्कीच घरामध्ये अशी चर्चा झाली असेल, बघ तुला सांगितलं होतं मुलीकडे लक्ष ठेव, मुलाकडे लक्ष ठेव, तू मुलाकडे लक्ष ठेवत नाहीस. म्हणजे घर चालवायची जबाबदारी ही फक्त स्त्रीची असते आणि बाहेरची जबाबदारी पुरुषाची असते, अशी एक नकळत विभागणी केली आहे. परंतु ती स्त्री बाहेर कमावती पण असते. आय वॉन्ट टू बी फेअर इनफ. म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक
आणि करिअर क्लॉक हे स्त्रीच्या बाबतीत एकमेकांशी सातत्यानं या वयात संघर्ष करताना असतं, जेव्हा विशेषतः तुमची मुलं 5वी 6वीत 7वीत असतात. लीनाताई, त्याच वेळेला त्या बाईला करिअरमध्ये काहीतरी करायचं असतं, करिअर तिच्याकडे जास्त वेळ मागतं आणि त्याच वेळेला बायोलॉजिकल क्लॉकमुळे मुलं लहान असतात, मुलं काहीतरी त्यांचा जास्त वेळ मागत असतात. त्याचवेळी तिचे आईवडील किंवा त्याचे आईवडील सासू सासरे हे वृद्ध झालेले असल्यामुळे ते जास्त वेळ मागत असतात आणि या वयातला जो नवरा असतो तो देखील जास्त वेळ मागत असतो. कुठेतरी बायोलॉजिकल क्लॉक आणि करिअर क्लॉक याच्यामध्ये आजची स्त्री इतकी गुरफटून गेली आहे की मुलांच्या संगोपनामध्ये तिला इच्छा असूनही आता वेळ देता येत नाही आहे. असं होतं थोडंसं, नाही असं नाही, पण आय थिंक कुठेतरी आपण ॲज अ आई म्हणून ठरवायला पाहिजे की माझे प्रायोरिटीज काय, माझी मुलं का माझं करिअर. हे जर बाईंनी ठरवलं तर आय थिंक बट यू कांट हॅव इट ऑल. नाही, यू कांट हॅव इट ऑल. यू हॅव टू आयदर गिव्ह अप युअर करिअर ऑर टेक अ बॅकसीट इन युअर करिअर फॉर अ शॉर्ट वाईल. श्रुती पानसे काय सांगाल? श्रुती पानसे काय सांगाल? कारण या सगळ्याची जबाबदारी घराघरांमध्ये सोयीस्करपणे आणि अत्यंत सहजरित्या आईवर फक्त टाकलेली असते, बाकी कोणावर नसते. नाही, असं मी नाही. अगदी खरं आहे. कारण काय पहिल्यापासून आईनीच सगळं करायचं असं आहे खरं म्हणजे. पण या बाबतीत मला बरोबर उलटं म्हणायचंय की वडील घराघरातले बाबा आईशी कसे वागतायत हे घरातले मुलगे बघतायत, विशेषतः मुलगे, की ते आईशी कसं वागतायत, तिला मान देतात का, तिचं काय स्थान आहे घरामध्ये. आणि हे सगळं बघत असताना ते मूल मोठं होतोय, विशेषतः मुलगा मोठा होतोय. आणि म्हणून समाजातल्या सगळ्याच मुलींकडे बघण्याची त्याची जी दृष्टिकोन आहे हा खरं तर सांभाळण्याचं सगळं म्हणजे ते काम बाबांनी स्वतःकडे घ्यायला पाहिजे की हा माझा मुलगा आहे आणि हा समाजामध्ये अमुक अमुक पद्धतीने वागेल किंवा अमुक अमुक पद्धतीने वागणार नाही, तर ही माझी जबाबदारी आहे. हे बाबांनी ठरवायला पाहिजे आज. आणि जसं मुलींना सांगितलं जातं की मुलींनी अमुक अमुक करू नये, विशेषतः कपडे. आता जर 2 आणि 2.5 आणि 3 महिन्यांच्या सुद्धा मुलीवर जर असा बलात्कार होतो तर तिथे कपड्यांचा प्रश्न कसा येईल. तिथे मला अगदी नम्रपणे आणि ठामपणे असंच म्हणायचं आहे की बाबांनी ही जबाबदारी घ्यावी. जर घरात मुलगा असेल तर जास्त ती जबाबदारी बाबांकडे द्यायला पाहिजे. सायली, यात सगळ्यात शेवटचा मुद्दा येतो आणि तो आता मला चर्चेला घ्यायचा आणि त्याच्यात पोलिसांची जबाबदारी काय आहे ती मी आता श्रीकांत धिवरे यांना काही क्षणात विचारणार. पण त्याच्या आधी सायली, कुठेतरी लैंगिक शिक्षण ज्याची सुरुवात घरापासून व्हायला पाहिजे तीच गरज पुन्हा पुन्हा आपल्या समोर येते की हे होत नाही. त्याच्यामुळे बलात्कार झाल्यानंतर आपण समुपदेशन त्या मुलीचं करतो. निश्चित लैंगिक शिक्षण, सेक्स एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, जे फार पूर्वी सुरू करण्यात आलं होतं ते आता बंद झालं आहे. पण मला असं वाटतं लैंगिक एज्युकेशन, सेक्स एज्युकेशन हे सुरू केलं पाहिजे. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की काउन्सिलिंग हे फक्त पीडित मुलीला नाही पण करेक्टिव्ह मेजर्स त्या मुलाच्या बाबतीत आणि त्या पालकांच्या बाबतीत सुद्धा घेणं अतिशय आवश्यक आहे. दुसरं म्हणजे आपण एक जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलांना कॉन्सिक्वेन्शियल लर्निंग, म्हणजे ह्या गोष्टी केल्यामुळे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील, मला वाटतं कुठेतरी हे विचार करण्याची क्षमता आपण डेव्हलपच केली नाही आहे मुलांमध्ये. आणि त्याच्यामुळे इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊन त्याचे परिणाम काय होतील ह्याचा विचार न करता कृती करण्यात येते. त्यामुळे पालक, शिक्षक, काउन्सिलर्स आणि आपण एकूण सर्व समाज मिळून जर आपण एकत्र एक टीमवर्क जर केलं तर मला वाटतं निश्चित हे चित्र सुधारण्यास मदत होईल. सायली, अशा प्रकारचं लैंगिक गोष्टींचं समुपदेशन करताना विशेषतः टीनेजर, जो शब्द आता श्रुती पानसे यांनी वापरला, त्या टीनेजरचं लैंगिक समुपदेशन करताना नेमक्या काय अडचणी येतात आणि काय काळजी घेतली पाहिजे. ज्या शाळांमध्ये अशा प्रकारचं लैंगिक समुपदेशन होत नसेल तिथं आईवडिलांची जबाबदारी जास्त असते, त्यांना काय अडचणी येऊ शकतील आणि त्याच्यावर त्यांनी कशी मात करावी. सायली, टीनेजर मुलीचं काउन्सिलिंग ज्यांचं एक्सप्लॉइट झालं आहेत आणि त्यांच्या काउन्सिलिंगच्या वेळेला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या मुलीला खूप एक तर लाज वाटत असते. दुसरं असतं की भीती की माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का, की माझी खरंच काही चूक नव्हती आणि माझ्यासोबत जर असं काही झालं आहे तर ह्याच्यावर माझे आईवडील कितपत विश्वास ठेवतील. आणि तिथे रोल ऑफ पेरेंट्स बिकम व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी क्रुशल, की आपण ह्या मुलीला विश्वास देणं आवश्यक आहे की जे काही आहे आम्ही तुझ्यासोबत आहोत पण तू खरं सांगशील.
दुसरी गोष्ट, काउन्सिलिंग करताना आम्ही कधीच त्यांना फोर्स करत नाही की काय झालं, कसं झालं. डिटेलमध्ये जाण्यापेक्षा आम्ही त्यांच्या भावनांवर जास्त काम करणं महत्त्वाचं समजतो. कारण हा जो ट्रॉमा बसला आहे, पुढे त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना जो रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात, कारण हे जे आत्ताचे टीनेजर्स आहेत ते उद्याचे अडल्ट आहेत आणि उद्या ते जेव्हा आपलं फॅमिली एस्टॅब्लिश करणार, जेव्हा ते समाजात वावरणार, तेव्हा एक बेसिक प्रश्न येतो ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट. त्यांचा विश्वास कुठल्याच नात्याकडे ते विश्वासाच्या दृष्टीने बघत नाहीत आणि त्याच्यामुळे ज्या इन्सिक्युरिटी वाढल्यामुळे कॉम्प्लेक्स डेव्हलप होणं आणि त्याच्यामुळे सतत पुढे राहण्याची जी चढाओढ असते, तर ह्या एका गोष्टीचे परिणाम आपल्याला लॉंग टर्ममध्ये सुद्धा खूप अनुभवायला मिळतात. आणि त्याच्यासाठी ॲज अ काउन्सिलर वी ऑलवेज फोकस ऑन द इमोशनल वेलबिंग ऑफ द चाइल्ड रादर दॅन आस्किंग अँड गेटिंग इन टू द डिटेल्स ऑफ दॅट. मुलांचा बुद्ध्यांक किती आहे याची काळजी घेणाऱ्या पालकांनी त्यांचा भावनांक किती आहे याची देखील काळजी घेतली पाहिजे, असं याचं एक समप मला करता येईल. एक शेवटचा प्रश्न श्रीकांत धिवरे, जळगाव असेल, त्याच्यानंतर यवतमाळमध्ये शाळेत झालेलं सेक्स स्कॅन्डल असेल किंवा आता ही नाशिकची दुर्दैवी घटना, या सगळ्यांमध्ये पोलिसांबद्दल लोकांना आत्मविश्वास वाटेल की असा काही प्रकार घडल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन आपण निर्धोकपणे तक्रार नोंदवली पाहिजे, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याकरता पोलीस नेमकं काय करणार आहेत? आजही अशी गोष्ट घडल्यानंतर लोक पोलिसांकडे जायला घाबरतायत, शाळा पोलिसांकडे जायला घाबरतायत. हे चित्र पोलीस डिपार्टमेंट कसं बदलणार आहे? श्रीकांत धिवरे. पोलीस डिपार्टमेंट या बाबतीत काय काय करत आहेत ते मी आपल्याला सांगणारच आहे. त्याच्या अगोदर मला 2 छोटे एक्सपिरियन्स आपल्याशी शेअर करायचे आहेत. अंबडला जी घटना घडली त्याच्या शेजारी एक शाळा आहे, तिचं नाव मी घेणार नाही. तर मी काही दिवसापूर्वी त्या शाळेमध्ये गेलो होतो आणि त्या प्रिन्सिपलला भेटलो. त्या प्रिन्सिपलने मला असं सांगितलं की सर, तुम्ही आमच्या इथे येतात, इथले जे इव्ह टीचर्स आहेत इथल्या मुलांना हटकता, त्यांना कायदेशीर बडगा दाखवतात, ही अतिशय चांगलीच गोष्ट आहे. परंतु त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या मुलींचे एकदा स्कूल बॅग चेक करा. तर मलाही आश्चर्य वाटलं की स्कूल बॅग काय चेक करायच्या. तर त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या शाळेमधल्या, ते ज्युनियर कॉलेज पण आहे, तर त्या शाळेच्या मुलींमध्ये प्रत्येकाच्या एक सिव्हिल ड्रेस त्यांनी आणलेला असतो. आता आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलगी ही शाळेमध्ये सिव्हिल ड्रेस का घेऊन जाते हे कधीतरी तिची स्कूल बॅग उघडून बघणं देखील आवश्यक आहे. मुद्दा नंबर 1. ही जी घटना घडली अंबडची, त्या शाळेची जेव्हा मी ट्रस्टींची मीटिंग घेतली तर त्यांनी मला असं सांगितलं की बऱ्याच मुलांकडे त्यांनी जेव्हा चेकिंग केली तर त्यांच्याकडे पोर्नोग्राफिक बुक्स त्यांना मिळाले. तर ह्या ट्रस्टीज लोकांनी त्यांच्या पालकांना, त्या मुलांच्या पालकांना शाळेमध्ये बोलून घेतलं होतं. परंतु पालकांचा याच्यामध्ये एकदम डिनायल मोड असतो. आपण कुठलीही गोष्ट, माझा पाल्य हा असं काही करेल हे आपण कधीच एक्सेप्ट करत नाही आणि आपण नेहमी डिनायल मोडमध्ये असतो. आपण जोपर्यंत एक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळणार नाही. दुसरा आपण सर प्रश्न विचारला की याच्यामध्ये पोलीस काय करत आहेत. पोलीस याच्यामध्ये अतिशय प्रोॲक्टिव्हली काम करत आहेत. आम्ही गेल्या 3 दिवसामध्ये 2 दिवसांमध्ये नाशिकमधील मॅक्झिमम शाळा आम्ही टॅप केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जे प्रेझेंटेशन्स करत आहोत त्या प्रेझेंटेशन्समध्ये बोला ते प्रेझेंटेशन जे आहे ते आम्ही कार्टून फॉर्ममध्ये केलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉट इज रेप, पॉस्को कायदा काय आहे, IPCचे काय काय सेक्शन्स आहेत, गुन्हा घडल्यानंतर तुम्हाला पुढे भविष्यात कुठली नोकरी मिळणार नाही, तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही, या स्वरूपाचं एक अतिशय सुंदर प्रेझेंटेशन आम्ही शाळेमध्ये जाऊन देत आहोत. ज्या मुलं मुली लहान आहेत त्यांचं आम्ही सेपरेट काउन्सिलिंग याच्यामध्ये करत आहोत. त्यांना सेपरेट एक आम्ही स्पीच देत आहोत. त्याच्यामध्ये बॅड टच काय आहे, गुड टच काय आहे, त्यांच्या वयोमानाप्रमाणे आम्ही त्यांना सांगत आहोत. गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही अजून एक उपक्रम असा केलेला आहे की जे मुलं, शाळेतले मुलं मुली हे शाळा बंक करून बाहेर जातात. आता उदाहरणार्थ नाशिकमध्ये फाळके स्मारक असेल, पांडवलेणी असेल, अशा अनेक ठिकाणी हे शाळेतले मुलं मुली शाळा बंक करून जातात. तर आम्ही गेल्या 2 दिवसांमध्ये अशा अनेक शाळाच्या मुला मुलींना तिथे जाऊन आम्ही पकडलं आहे आणि त्यांच्या आईवडिलांना देखील आम्ही याच्यामध्ये बोलवून घेतलेलं आहे की हे असे करत आहेत, शाळेमध्ये कोणी जात नाही आहेत. याच्यामध्ये अतिशय साधं सोल्युशन आपण करू शकतो की प्रत्येक शाळेनं जर एक ॲप डेव्हलप केलं की माझी मुलगी शाळेमध्ये पोहोचली का, आणि तो ॲप आपल्या पॅरेंट्सला एक मेसेज देईल किंवा स्कूल बसमधनं उतरणारे देखील ती सेफ आहे असा एक देखील ॲप्स आपण एक डेव्हलप करू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण डेव्हलप केल्या तरी त्याच्यामधून आपण मोठी होणारी हानी टळू शकतो.
अगदी बरोबर आहे. किंवा फाइंड अ फ्रेंड याच्यामध्ये तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी नेमकी आता या क्षणाला कुठे आहे हे कळायची देखील क्षमता असते. परंतु आपल्याकडे सोशल मीडियाचा वापर हे गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे SMS पाठवायला किंवा गाणी आणि चावनट जोक पाठवायला आपण वापरतो, परंतु अशा गोष्टीसाठी सोशल मीडियाचा वापर आपण करत नाही. प्रेक्षको, तुमची मुलं करतायत का या विषयावरची ही चर्चा आपण पाहिली. शाळकरी मुलांमध्ये वाढलेली विकृती, लैंगिक गुन्हेगारीचं हे वाढलेलं प्रमाण आणि त्याच्यावरच्या उपाययोजना या सगळ्यावरही चर्चा होती. अंबडमध्ये घडलेली ही एक घटना असेल, पण तिनं सर्वांनाच आत्मपरीक्षण करायला लावलंय. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करण्याची वृत्ती, मुलं, पालक, मुलं आणि शिक्षक यांच्यामधला हरवत चाललेला संवाद, स्मार्टफोनचा अतिवापर, पालकांचा त्याच्यावरचा नसलेला कंट्रोल याच्यामुळं ही परिस्थिती बिघडली आहे. या सगळ्याकडे श्रीकांत धिवरे यांनी लक्ष वेधलं. वासनाकांडासारख्या अनेक घटना समाजात घडतायत, पण दुर्दैवाने पालक त्याच्यातनं काही बोध घेत नाहीयेत असं निरीक्षण श्रुती पानसे यांनी नोंदवलं. गेल्या 10 वर्षापासून सरकारनं लैंगिक शिक्षण देण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे पंगडावस्थेतील मुलांना नको त्या ठिकाणाहून नको ती माहिती गोळा करतात. हे सगळं टाळण्यासाठी शिक्षकांनी मुलांची मन मोकळं बोलायला हवं असं मत लीना कुलकर्णी यांनी मांडलं. अलीकडच्या काळात मुलांना हर तऱ्हेची माहिती मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून मिळते. त्या माहितीचा उपयोग प्रत्यक्ष आयुष्यात कशा करता करायचा हे माहीत नसल्यामुळं मुलं विकृतीकडे वळत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना स्मार्टफोन सारख्या सुविधा देताना जबाबदारीची जाणीव देखील करून द्यायची गरज आहे. सायली भिस्कुटे यांनी मांडलेले मुद्दे होते. मुलांशी संवाद वाढवण्याकरता प्रत्येक शाळेमध्ये काउन्सिलरची नेमणूक करायची गरज आहे. हा मुद्दा देखील या चर्चेमध्ये समोर आला. पोलीस नेमकं काय करतायत हे देखील या कार्यक्रमाच्या शेवटी श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं. प्रेक्षको, जी संस्कार घडवते ना तीच शाळा, मग ते चांगले असोत नाहीतर वाईट. अलीकडच्या काळात शाळा म्हणजे दुर्गुण अनैतिक गोष्टी शिकवणारे कट्टे बनत चाललेत का अशी शंका या गोष्टी पाहिल्यानंतर येते. आपल्या मुलांकडे लक्ष देण्याएवढा वेळ सध्या पालकांकडे नाही. हे सगळं शाळेवर टाकून, जबाबदारी टाकून ते मोकळे होत आहेत. पण चांगल्या संस्काराची सुरुवात व्हायला हवी ती खरं तर घरापासून हे ते विसरत आहेत. शाळेतल्या शिक्षकांनी देखील आपल्या जबाबदारीचं भान ठेवायला हवं. एक वेळ शाळेत संगणक नसला तरी चालेल, पण मुलांशी हितगुज साधणारी व्यवस्था मात्र असायला पाहिजे. निकोप आणि सुदृढ समाजासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. विकृतीकडे वळलेल्या मुलांना केवळ शिक्षा न करता पुन्हा चांगल्या मार्गावर आणण्याची आज आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची मुलं करतायत काय याच्याकडे नीट लक्ष द्यायची गरज आहे. त्याचंच भान तुम्हाला यावं याकरता हा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.